नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त आंबट गोड तिखट चटपटीत अशी कैरी भेंडी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून पुसून गोल चिरून घेतलेली आहे। तसेच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। वाडग्यात अर्धा चमचा हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर मी वाडग्यात कांदा आणि भेंडी घातलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे कैरीचा पल्प घातलेला आहे। तुम्ही किसलेली कैरी घातली तरीही चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालेलं आहे। तर 15 मिनिटं आता हे मी असंच मुरायला ठेवत आहे। कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं घातलेलं आहे। ते तडतडल्यावर 1 चमचा पांढरे तीळ आणि ही मॅरिनेट केलेली सगळी भेंडी घातलेली आहे। 2 मिनिटं भेंडी मी छान परतून घेतलेली आहे। याच्यामध्ये आमटा करता मी कैरी घातली असल्यामुळे याला तार सुटलेली नाही आहे बघा। आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार गूळ घातलेला आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे। मगाशी मी कढीपत्ता घालायला विसरले होते, तर आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली आहे। आंबट गोड तिखट कैरी भेंडी तयार झालेली आहे। मसाल्यांमध्ये आपण ही भेंडी मुरत ठेवली असल्यामुळे मस्त चटपटीत अशी ही झालेली आहे। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।